नमस्कार मैत्रिणींनो, मी मंजुषा's किचनमध्ये तुमचं स्वागत करत आहे। तर चला आज आपण बनवूया मस्तपैकी खानदेशी चवळीच्या शेंगांच्या दाण्यांची भाजी। चला तर भाजी बनवण्याचे इथे साहित्य आपलं आहे। इथे आहे 1 वाटी शेंगदाणे आणि तेल, जिरं मोहरी आणि हळद, मीठ आणि कोथिंबीर आणि मिरच्या आहे। इथे अंदाजानुसार घ्या। तुम्हाला जर तिखट पाहिजे असेल भाजी तर तुम्ही जास्त घ्या किंवा फिकी पाहिजे असेल तर कमी घ्या। आणि लसूण आहे। आणि प्लीज चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा आणि लाईक आणि शेअर करा। हे बघा, आता आपण याच्यातले दाणे काढून घेऊया। हे बघा, चला तर भाजी करूया आपण। आता इथे आपण कढई घेतली आहे, त्याच्यात आपण आपले दाणे उकळण्यासाठी पाणी घेऊया। आपण दाणे छान निवडलेले आहे। आता आपण याला उकळायला टाकूया। आता हे आपले उकळतील तोपर्यंत आपण चला मसाला करूया। चला आता आपण मसाला भाजून घेऊया तोपर्यंत। शेंगदाणे आपल्याला छान भाजायचे आहे। इथे हे बघा, आता आपले शेंगदाणे इथे किती छान भाजले गेले आहेत। अशा प्रमाणे भाजायचे आहे आपल्याला। आता आपण हे काढून घेऊया आणि मिरच्या भाजून घेऊया। हे बघा, आपल्याला शेंगदाण्याचे इथे असे साल काढायचे आहे आणि शेंगदाण्याचे पाकळ्याचे। हे बघा, अशा प्रकारे। हे बघा, इकडे आपल्या मिरच्या छान भाजलेल्या आहेत। आता आपण मसाला वाटून घेऊया। आता आपल्या मसाल्यामध्ये आपल्याला लसूण सुद्धा टाकायचं आहे, म्हणजे मिरच्या, लसूण आणि शेंगदाणे। आता हे वाटायचं आहे आपल्याला पाणी टाकून। बघा, आता आपण कढई ठेवली आहे, त्याच्यात आपण तेल टाकूया। इथे मी 4 पड्या तेल घेतलं आहे। आता तेल छान तापलेलं आहे। जिरं मोहरी, आता मसाला टाकूया। हे बघा, आपल्याला आपला मसाला इथे छान तळायचा आहे आणि हलवत राहायचा आहे, नाहीतर मग शेंगदाण्यांमुळे तो खाली लागू शकतो। इथे झालाच आहे आपला मसाला। आता आपण याच्यामध्ये अंदाजानुसार पाणी टाकूया। हे बघा, आता आपण बघूया। हे बघा, आपले दाणे इथे छान शिजलेले आहेत। आता हे दाणे तयार आहे भाजी करण्यासाठी। आता आपले इथे चवळीच्या शेंगांचे दाणे जे आहे ते शिजवलेले होते, आपण ते टाकायचे आहे। आता आपण याच्यात थोडं पाणी टाकूया। आपल्याला भाजी पातळ हवी असेल तशी टाका किंवा घट्ट पाहिजे असेल तसं टाका, जास्त कमी पाणी। घट्ट भाजी छान लागते, पण जास्त पातळ भाजी ही पंचट लागते। आता मीठ टाकूया चवीप्रमाणे। हळद, मस्त झाली आहे भाजी। खूप पौष्टिक पण असते ही शेंगदाण्यांची भाजी। आमच्या खानदेशामध्ये तर शेंगदाणे लावूनच सर्व भाज्या करतात। तर तयार आहे शेंगदाणे लावून आपली चवळीची भाजी।
तर तयार आहे आपली चवळीच्या शेंगांच्या दाण्यांची भाजी. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. थँक यू.